हॅलो. लास्ट टाइम एका महिन्या पहिले मी या टॉपिकवर व्हिडिओ बनवला होता आणि आता एक महिन्यानंतर येऊ लागलो. एक महिन्यापासून व्हिडिओ चॅनलवर एक पण नाही आहे, कारण की थोडीशी मेडिकल प्रॉब्लेम होती. बट आता ती सॉल्व्ह झालेली आहे. आतापासून रेग्युलर व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न करेल, कारण की आता दिवसभर ट्युशन पण आहे आणि घरी पण थोडेसे मेडिकल प्रॉब्लेम चालू असल्यामुळं मला थोडासा वेळ काढून मी करतोय. आणि आता रात्रीचे 2 वाजलेले आहे आणि आम्ही हा व्हिडिओ शूट करतोय. ठीक आहे, असू दे. मग इव्हॉल्युशन, formation of new species due to changes in specific character of several generation of living organism, response to natural selection. म्हणजे एखादी स्पेशीज आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज म्हणजे नवी स्पेशी आहे जिच्या म्हणजे नवी स्पेशी काय आहे कारण की तिच्यामध्ये चेंजेस झालेले आहे. लास्ट तिची जी स्पेशीज होती, आताची हे बघा स्पेशीज मध्ये चेंजेस होणे, आजूबाजूच्या सराउंडिंग नुसार ते स्वतःमध्ये जे चेंजेस करताना त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन. हे जे चेंजेस राहतात ते फास्ट नसतात, ते खूपच स्लोली होतात. तर मला पोकेमॉन माहिती असलं तर पोकेमॉन मध्ये जसं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इव्हॉल्युशन राहतात, नंतर मेगा इव्हॉल्युशन राहतात. तर तसंच इकडे पण आहे. इकडे समजा फर्स्ट इव्हॉल्युशन म्हटलं की सिंपल एलिमेंट आहे, जे की ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बदलले. पुढं त्यांचं इव्हॉल्युशन कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये झालं. मग कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं मेगा इव्हॉल्युशन नाही म्हणता येईल, याला थर्ड इव्हॉल्युशन म्हणता येईल, जे की फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल मध्ये झालं. जसं की तुम्हाला मी पहिले सांगितलं की आपल्या सेलमध्ये काय राहतं, प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड राहतं. तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हटलं की प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड होतं. तर त्याच्यापासून पुढं बनलं फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल. दॅट इज ते तर लढले आणि जिंकले आणि वाढले, आणि जे जिंकू नाही शकले ते तिकडच त्या स्टेजवर खतम. आणि आताच्या कंडिशनला पण तेच आहे. जर तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये जिंकायचं आहे तर तुम्हाला लढावं लागेल आणि तुम्हाला आपल्या सराउंडिंगचे कॅपेबल बनावं लागेल. आणि जर तुम्ही तसे राहिले, त्याच्या बाहेर निघले, अर्ध कॉम्पिटिशन तुम्ही तिकडच सोडताय. तर सेम इकडंच आपण आतापर्यंत असं आलेलो आहे. सिंपल एलिमेंट पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड पासून फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल पासून आता हे जे सेल्स होते ते त्यांना डेव्हलप होण्यासाठी लढून जिंकावं लागलं त्या सराउंडिंग मध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी, किंवा जे सर्व्हाइव्ह करू शकले नाही, लढू शकले नाही, ते पेरिश झाले. आता थेअरी ऑफ इव्हॉल्युशन काय म्हणते, सिंपल म्हणण्यामध्ये सांगतो. आतापर्यंत जे शिकवलं ते द फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्मेड इन ओशन. आपण काय बघितलं, फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठं भेटलं आपल्याला, ओशन मध्ये. तर त्या फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणलं जातं, की फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल होतं, त्याला आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणता येईल. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बनला, त्याच्यापासून कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बनले. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम पण तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि पुढे डेव्हलप होऊन त्याच्यापासून निघा त्याला 300 CR इयर्स लागले, फक्त 300 करोड वर्ष. एवढी स्लो चेंजेस आहे. जेव्हा आपण म्हणतो ना इट इज ग्रॅज्युअल चेंज, तर ते ग्रॅज्युअलला हलक्यात नका घेऊ. ग्रॅज्युअल म्हणजे स्लो चेंजेस. आणि जर तुम्हाला सिरीज आणि डेफिनेशन पाहिजे असेल तर डेव्हलपमेंट ऑफ अ प्लांट अँड ॲनिमल्स म्हणजे प्लांट आणि ॲनिमल्सची डेव्हलपमेंट फ्रॉम देअर अँसेस्टर्स, म्हणजे त्यांच्या पूर्वजांपासून त्यांची डेव्हलप झाली. बट जुन्या सेल्सला सोडून नवे सेल्स निर्माण झालेले. पूर्वज तर त्यांचे तेच आहे, बट सेल्स ग्रो होऊन नवे सेल्स बनलेले. आणि हे जे नवे सेल्स आहे त्यालाच आपण म्हणतो स्पेशीज, न्यू स्पेशीज. तर डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स फ्रॉम देअर अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल फंक्शनल ऑर्गनायझेशन. स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट काय राहतात, सेल राहतात. तर डिफरंट आपल्या अँसेस्टर्स पासून आपले डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. आणि ते जे डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे ते काय, सेल. आपल्या पूर्वजांपासून आपले सेल्स वेगळे म्हणजे डेव्हलप